मैदानामध्ये उपस्थित तमाम क्रीडा रसिकांना आणि YouTube वाहिनीच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या तमाम क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो। मैदानामध्ये जाऊया जिथे आपण पाहतोय ड ग्रुपचा पहिला सामना आपल्या भेटीला येतोय। किरण वॉरियर्स भोगाव खुर्द संघमालक राकेश हुतेकर यांचा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे। तर एकंदरीतच रुपेश सकपाळ यांचा देखील संघ श्री राम मोरदायनी कापडे हा संघ देखील या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल। रुपेशजी सकपाळ जर आपण पाहिलं ना तर यांचा संघ पीडीपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये विजेता संघ ठरला, उपविजेता संघ ठरला होता। पहिला पर्वाचा विजेता संघ ज्योती एंटरप्राइजेस हा संघ आदरणीय निलेशदादा कोळसकर साहेब पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचा संघ पहिल्या पर्वाचा विजेता संघ ठरला होता। तर उपविजेता संघ ठरला होता श्री राम मोरदायनी कापडे बुद्रुक हा संघ, ज्यामध्ये कल्पेश मोहिते या क्वाडोला पहिल्या पर्वाचा बायकर मॅन होण्याचा बहुमान मिळाला होता। खऱ्या अर्थाने पहिला पर्वाचा बायकर मॅन स्ट्रायकर एंडला खेळताना पाहायला मिळणार आहे। नॉन स्ट्रायकर एंडला असेल कल्पेश मोहिते, तर स्ट्रायकर एंडला आपण ओंकारला पाहणार आहोत। ओंकार या हंगामामध्ये भलत्याच फॉर्म मध्ये राहिलाय। आपण जर पोलादपूर शहरामध्ये झालेला युवा सेना चषक पाहिला ना तर आदरणीय विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली। इथे सिद्धेश शेठ युवा मंच आणि त्यांच्या समवेत सर्व सहकार्याच्या माध्यमातून एकंदरीतच एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये ओंकार शेलार या खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स राहिला। इथे सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा स्विच हिट, सुपर हिट, चौकार। यस थँक्यू। पहिल्या चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळालाय। डावाचा शुभारंभ, आरंभ आणि प्रारंभ या चौकाराने होताना पाहायला मिळतोय। एकंदरीतच चांगली फटकेबाजी ओंकार आणि कल्पेशची एक आक्रमक जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते। किरण वॉरियर्स भोगाव वर्सेस आपण मॅच पाहतोय श्री राम मोरदायनी कापडे बुद्रुक या दोन संघांमध्ये असणारी मॅच आहे। हेमंत उतेकर संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवर असताना आपण हाच हेमंत उतेकर आपण जर पाहिलं तर पीटीपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये जंदीमाता चरई संघाकडून खेळताना पाहायला मिळाला, ज्याच्या बॅट मधून एक अर्धशतक देखील पहिल्या पर्वामध्ये आलं होतं। त्याच वेळेस या हेमंत उतेकरला संपूर्ण पोलादपूर तालुक्यानं पाहिलं आणि आज या तिसऱ्या पर्वामध्ये खेळत असताना हेमंत उतेकर किरण वॉरियर्स भोगाव संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय। कर्णधार पण भूषवताना पाहायला मिळतोय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। अगदी लोहारे यांकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। सलामीची जोडी ओंकार आणि कल्पेशची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय। 4 धावा धावफलकावर लागल्यात। पहिल्या चेंडूवर चौकार आलाय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहे। काउ कॉर्नर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे। मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक बाउंड्री लावून पाहायला मिळतोय। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यात। हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन या चेंडूला देखील दिशा गेली आहे। चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू होतोय फरार। धावा मिळतात 4, चौकार। शांत झालाय। गाणं कसं असायला पाहिजे? डीजे जी के साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट आकर्षक असं संगीत आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतंय। पोलादपूर तालुकाच नव्हे तर महाड तालुक्यामध्ये जिथे ते मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा असतात तिथे ते जी के साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून आपण डीजेचा आनंद घेत असतो। या विभागातील एक उत्कृष्ट सुमधुर संगीत वादन आपण पाहतो। या चेंडूवर पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न केला। हा प्रयत्न असफल झालाय। लेफ्ट राऊंड विकेट दिशेमध्ये बदल केला गोलंदाजाने, जिथे आपण पाहतो हेमंत उतेकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळाला। पहिल्या 2 चेंडूवर चौकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करताना हेमंत उतेकर नावाचा गोलंदाज हा चेंडू देखील ऑफस्टिकच्या बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने थोडंसं वळण घेताना चेंडू पाहायला मिळतोय, कट होताना पाहायला मिळतोय आणि हा चेंडू सरळ जाऊन शिक्षकाच्या हातामध्ये विसावलाय। गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर कमबॅक पाहायला मिळतोय। हेमंत उतेकर जो अनुभवी खेळाडू आहे, पुणे असेल महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळताना सातत्याने पाहायला मिळालाय आणि या मैदानामध्ये देखील चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय। कारण खेळाडू मोठा आहे, मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या अनुभवाचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळतंय। तिथे पहिल्या 2 चेंडूवर चौकार आले होते, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव देखील गेलेत। 4 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेत। ओंकार शेलार आणि कल्पेश मोहिते ही 2 सलामीची जोडी आपण पाहतोय। हा चेंडू, आहा काय फटका, कलात्मक फटका, चेंडू चाललाय सरळ स्टँड्स मध्ये, षटकार। डीजे थँक्यू। तर डीजे थांबा। तर या ठिकाणी संदीप कदम यांचे
पिताश्री कृष्णाजी कदम साहेब यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि त्याचे सागर सकपाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. संदीप कदम यांचे पिताश्री कृष्णाजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बाबा आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या चेंडूला कारण शफल होऊन चांगला फटका पाहायला मिळाला. डीप फाईनलच्या डोक्यावरून हा आक्रमक फटका पाहायला मिळाला. तिथे ओंकार शेलारचा बॅट मधून षटकार आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. डीज आहे. Yes, thank you. Captain. Yes, Star Housing Finance. या फायनान्सिंग कंपनीचे ॲडव्हर्टाइजमेंट आपण YouTube वाहिनीच्या माध्यमातून पाहू शकता. हाऊसिंग फायनान्स होम लोन या फायनान्स कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला पाहायला मिळते. हा जमाना ॲडव्हर्टाइजमेंटचा आहे. आपण सातत्याने म्हणतो जाहिरातींवर अधिकचा खर्च केला जातो आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर tenniscricket.in च्या माहिती माध्यमातून पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचं थेट प्रक्षेपण पाहत असताना इथे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्हर्टायझिंग पाहायला मिळतात. आपण सातत्याने आपण ज्यावेळेस क्रिकेट पाहायचो अगदी या 10 वर्षापूर्वीचा काळ जर पाहिला तर टीव्हीवर मॅच पाहत असताना ॲडव्हर्टाइजमेंट आली की प्रचंड राग यायचा, चीड यायची, असं वाटायचं ॲडव्हर्टाईज कधी संपते आणि मॅच कधी सुरुवात होते. परंतु इथं जर आपण पाहिलं तर या जगामध्ये आता ॲडव्हर्टाइजमेंटला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आता ॲडव्हर्टाइजमेंट बघणारा देखील तितक्याच कुतूहलाने बघत असतो कारण काहीतरी नवीन त्यातून आपल्याला मिळत असतं आणि त्यातून नवीन ऑफर देखील आपल्याला पाहायला मिळत असतात. आपण एकंदरीत पाहिलं तर पहिलं षटक 4.5 मिनिटांमध्ये संपलंय. त्याबद्दल गोलंदाजी करणाऱ्या संघाचं हार्दिक असं अभिनंदन. पहिला चेंडू वर स्टेपिंग नो बॉल पंच कॉल करतात. यस, पहिला चेंडू नो बॉल. उडा डोळे बघा आणि तो पुढचा चेंडू येईल फ्री हिट. पहिल्या चेंडूवर मिळेल कल्पेश मोहितेसाठी या दिवाळीचा बोनस 6 महिने आधी झालाय कारण पहिल्या चेंडू नो बॉल हाताळलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज क्रमांक 2 रोहित साळुंके या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर चूक केली आहे आणि क्रिकेटच्या काळामध्ये चुकीला माफी नाही आहे. हार्ड हिटिंग बॅट्समन पोलादपूरचा पोलार्ड स्ट्रायकर एंडला खेळत असताना फ्री हिटचा चेंडू इथे पहिलाच फेस करताना पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेटची गोलंदाजी चेंज ऑफ पेस ऑफ स्टिकच्या बर्रास बाहेर चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा हा चेंडू अव्वंतरचा घोषित केला जातो. अव्वंतरची एक धाव जरूर मिळेल. एकंदरीत एकूण धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 16 धावांवर. 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. ओंकार आणि कल्पेची जोडी मैदानामध्ये आहे. ओंकार शेलार काळ कापडे विभाग प्रीमियर लीग मध्ये देखील सातत्याने चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाला. त्यानंतर कल्पेश मोहितेच्या बॅटचा तडाखा चेंडू चाललाय सरळ स्टँड्स मध्ये. बिग माइटी ह्यूज सिक्सर. यस, सिक्सर. सलगचा दुसरा नो चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजाकडून चुकी आणि चुकी होताना पाहायला मिळते. 6+1 7 आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात. एकही चेंडूची फेकी आतापर्यंत झालेली नाहीये. एका मोठ्या बल्लाढ्य खेळाडूसमोर खेळत असताना प्रेशरमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतो रोहित. परंतु या प्रेशर सिच्युएशन मधून चांगली बॅटिंग देखील गोलंदाजी देखील करावी लागणार आहे. एकंदरीतच 23 धावा धावफलकावर लागल्यात. गणेश काटे हा चेंडू देखील ऑफ स्टिकच्या बाहेर मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. स्वागत असेल. तिसरं पर्व आपण पाहतोय विद्युत झोतातील क्रिकेट सामने डे नाईट क्रिकेट स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच भेटीला आली आहे. पोलादपूर तालुका जिथे आपण पाहिलं तर या तालुक्याला अंडरआर्म क्रिकेटचं थैमान होतं परंतु गेल्या 5 वर्षांपूर्वी या तालुक्यामध्ये टेनिस क्रिकेटला एक वेगळं वलय प्राप्त करून देण्याचं काम आदरणीय संदीप सरांनी केलं. चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे हातामध्ये आलेला झेल सोडलाय.
कॅच सोडले की मॅच, कारण एक सोपा झेल धरणीला दान दिला जातोय आणि कल्पेश मोहिते सारख्या फलंदाजाला नवसंजीवनी प्राप्त होते. आणि इथे आपण जर पाहिलं तर सातत्याने नेहमी म्हणत असतो क्रॅचेस विन मॅचेस, आणि इथे मात्र पंकज डोळे सारख्या अनुभवी खेळाडूने एक सोपा झेल जुळलाय. आणि या मैदानामध्ये जर पाहिलं तर कल्पेशला एक नवसंजीवनी मिळत असताना एकेरी धाव जरूर मिळते आणि एकेरी धावाने एकूण धावसंख्या 2 पोहोचते 30 धावांवर. 30 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न असफल झाला. चेंडू सरळ खेळाडूच्या हातामध्ये गेला होता, जिथे मिडविकेटला आपण पंकज डोळसला पाहतोय, परंतु एक सुप्पा झेल धरणीला दान दिला गेलाय आणि हा झेल नक्कीच माग ठरणार आहे. या मैदानामध्ये आपण पाहतोय सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी अंडरआर्म क्रिकेटचं थैमान होतं, परंतु पहिल्यांदाच आपण जर पाहिलं तर नगरसेवक चषक सन्माननीय सिद्धेश शेठ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं वलय प्राप्त झालं, ज्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपयाचं होतं. अगदी शासकीय ग्रामीण पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या मागच्या बाजूला ते क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटला वेगळ्या प्रकारचं वलय प्राप्त झालं आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्थापना होत असताना आपण पाहायला मिळाली. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 31 धावा. यस, रिव्ह्यू पंच गणेश वाविस्कर रिव्ह्यू ची मागणी करतात. अंपायर कॉल ओव्हर स्टेपिंग. येस, पंचांचा कॉल आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात डान्सिंग अंपायर महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे. थर्ड अंपायरचा कॉल आहे. इट इज अ नो बॉल. येस, लाईव्ह स्क्रीनला आपण पाहू शकता हा नो बॉल आहे. पंचांचा इशारा येतो नो बॉल फॉर ओव्हर स्टेपिंग. पुन्हा एकदा रोहित साळुंके कडून चुकी आणि चुकी होताना पाहायला मिळते. संघाला संकटामध्ये टाकताना पाहायला मिळतोय. येस, आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. टीव्ही स्क्रीन मध्ये आपल्याला पाहू शकता हा चेंडू ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल देण्यात आलेला आहे. लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. आपल्या बुटाचा आपल्या पायाचा काही भाग लाईनच्या मागे असणं महत्वाचं आहे, परंतु इथे ओव्हर स्टॉपिंग केली आहे. रोहित साळुंके या षटकामध्ये दुसऱ्यांदा ओव्हर स्टॉपिंग केली आहे आणि हा फ्रीडचा चेंडू आणि फ्रीडच्या चेंडूला कल्पेश मोहिते स्ट्रायकर यांना खेळताना पाहायला मिळेल. राईट मोड द विकेट गोलंदाजी. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू लांबी कमी उंची जास्त खेळाडू त्याच्या खाली. फ्रीडचा चेंडू आहे. एक धाव अर्जित केली गेली आहे. एकंदरीतच एका धावेने एकूण धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 धावांवर. 33 रन्स ऑन बोर्ड. आपल्याला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवशी पाहायला मिळतात आमचे मित्र विनयजी तळेकर, ज्यांच्या माध्यमातून आम्ही कापडे विभाग प्रीमियर लीग असेल, मुंबईमधल्या काही व्यावसायिक स्पर्धा असतील ज्या तिथे सातत्याने गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आकड्यांची अचूक आकडेमोड त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. विनयजी तळेकर आपल्या देखील पीडीपीएलच्या तिसऱ्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आहे. रोहित जिथे आपण पाहतो सातत्याने गोलंदाजीमध्ये चुका करतोय. हा चेंडू देखील ऑफस्टिकच्या बाहेर सफल होऊन चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडूला केवळ दिशा देण्याचं काम केलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार आलाय. 6 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. ओंकार शिल्लरच्या बॅटमधून एकूण 25 धावा आल्यात. 6 धावांनी एकूण धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 धावांवर. इथे चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. वीजच्या माध्यमातून चेंडू जाऊन यशरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. 39 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. एकंदरीतच खराब गोलंदाजी पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये केवळ 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 25 धावा खर्च केल्यात. 5 डिलिव्हरीज हॅज बीन बोल्ड सो फार. 5 चेंडूंची आतापर्यंत फेकी करण्यात आली आहे. 39 धावा धावफलकावर लागल्यात. मॅच पाहतो आपण श्रीराम वर्मा आणि काबरे बुद्रुक वर्सेस किरण वॉरियर्स भोगाव या दोन संघांमध्ये. हा चेंडू देखील पडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळाला. वळण घेताना पाहायला मिळाला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावांवर. तर या ठिकाणी आगमन होतंय कोंडी विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि नुकतीच ज्यांची एक आमदार चषक स्पर्धा पार पडली. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय आदरणीय आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला दिले गेले असे राधेदादा सकपाळ यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. या दादा आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय आदरणीय राजेदादा सकपाळ आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत.
नक्कीच धन्यवाद राजेजी सकपाळ साहेबांचं इथे आगमन होताना पाहायला मिळत आहे. एकंदरीतच काल काही नवलाई सामाजिक संस्था कला क्रीडा शैक्षणिक या क्षेत्रामध्ये काम करणार असणारी सामाजिक संस्था आपण कोतवाल विभागामध्ये सातत्याने पाहतो आणि या काल काही नवलाई सामाजिक संस्था याच्या माध्यमातून देखील कामं सातत्याने होत असतात. पोलादपूर तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर या संस्थेला देखील सामाजिक कार्यामध्ये मोठा हात आहे असे आपले आदरणीय राजेजी सकपाळ यांचं देखील इथं आगमन झालं. यांच्या माध्यमातून 35,555 रुपयाचं हे बक्षीस 5 क्रमांकाचं बक्षीस इथे पुरस्कृत करण्यात आलं आहे. राजेश सकपाळ साहेबांचं देखील सहर्ष स्वागत असेल. मॅचकडे जाऊया जिथे 2 षटकांची समाप्ती झाली आहे. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज हेमंत उतेकर 13 मिनिटं झाली आहेत. 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकांसाठी 13 मिनिटाचा अवधी झाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर वळतोय, चेंडूला वळवलंय आणि फलंदाजाला नाचवलंय कारण चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर पडल्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. जिथे फलंदाज मात्र स्तब्ध राहिला. फलंदाजाला कोणताही अंदाज देखील आलेला नाही. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण आनंद निकमला पाहतोय. आनंद निकम हा यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे जो सातत्याने आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून देखील अनेक वर्ष आपण पाहतोय. कापडे खुर्दीचा असताना खेळाडू या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. हेमंत उतेकर गोलंदाजीच्या मार्कवर 13पेक्षा अधिक मिनिटं झालेली आहेत. केवळ 2 षटकांचा खेळ झालाय. आपल्याला वेळच बंधन आहे कारण आज आपण अर्धा तास लेट चाललोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी हेमंत उतेकर गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू देखील पडल्यानंतर यष्टांसमोर पॅडवर जाऊन आदळलाय परंतु जर अंपायरचा इशारा येतो लेग बाईच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव होईल, अतिरिक्त धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावांवर. या षटकामध्ये हेमंत उतेकरने काय केलं तर गती कमी केली आहे आणि चेंडूला वळवण्यामध्ये जास्त विश्वास दाखवलाय आणि त्यामुळेच फलंदाज सातत्याने बीट होताना पाहायला मिळतो, सफल होताना पाहायला मिळतो. मोठे फटके मारण्यापासून रोखण्यामध्ये हेमंत उतेकरला यश येतं. कल्पेश मोहितेसारख्या फलंदाजाला रोखून ठेवण्यामध्ये खऱ्या अर्थाने हेमंत उतेकरला यश आलं. हाच क्रिकेटचा अनुभव आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव हेमंत उतेकरकडे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. किरण वॉरियर्स भोगाव संघाने राकेश उतेकर साहेबांनी जो विश्वास दाखवला ना त्या विश्वासाला इथे साजेशी अशी कामगिरी हेमंत उतेकरच्या माध्यमातून या मॅचमध्ये पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेर बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय फ्लाय स्लिप रिझन मध्ये थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू होतोय फरार. धावा मिळतात 4. हा मिळतोय नशिबाचा चौकार. धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. हा चांगला फटका थ्रू द हँड्स प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका मनमोहक फटका षटकार. पन्नास धावा धावफलकावर लागल्यात. ओंकारच्या बॅट मधून एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा फटका प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक हा देखील ड्राईव्ह केला. चेंडूला लावून कार्पेट चेंडू चाललाय डीप मिडल विकेटच्या दिशेमध्ये. तिथे शिवा पार्टी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर मिळेल. 21 धावांनी एकूण धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावर लागल्यात. ओंकार शेलारच्या बॅट मधून जर आपण पाहिलं ना तर ओंकार शेलार वैयक्तिक 32 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 32 धावा आतापर्यंत 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये लागलेत. तिथे आपण पाहतोय विश्वनाथ अगोंडेच्या बॅटमधून एक अर्धशतक कालच्या दिवसामध्ये आलं होतं. त्यानंतर जे हनुमाननगर वॉरियर्स या संघाचा कर्णधार अजिंक्य पवार याच्या बॅटमधून देखील 50 धावांची हिटिंग आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेचा 3रा अर्धशतक ओंकार शेलार झळकावेल का? 13 चेंडू आणि 32 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतो. हेमंत उतेकर हा चेंडू देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळाला. आनंद निकमच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि इथे या षटकाची समाप्ती होती आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर लागली आहे 51 धावा. 51 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. डीजे वाजव आणि तुझे
टँक फोडीचे नादविक असं बैलगाडा शर्यत गाडा तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलात आणि या संपूर्ण महाराष्ट्राला ज्या बैलगाडा शर्यतीने वेळ दिलाय त्या बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आदरणीय कैलासवासी वैकुंठवासी पंढरीशेठ फडके यांचं मागच्याच महिन्यामध्ये निधन झालं. या पंढरीशेठ फडके साहेबांना देखील भावपूर्ण अशी श्रद्धांजली पीटीव्हीच्या माध्यमातून जरूर असेल, कारण या महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम आणि शेतकऱ्याच्या बैलाला अधिक 5 पटीने बाजारभाव देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पंढरीशेठ फडकेने केलं. यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन असेल. तर मॅचकडे वळूया, जिथे आपण पाहतोय पहिल्या 3 षटकांमध्ये 51 धावा दाखल करायला लागल्यात. ओंकार शेलारच्या बॅटमधून 32 धावांची आक्रमक खेळी पाहायला मिळाले. 13 चेंडू आणि 32 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहूया, नवीन गोलंदाज आक्रमणावर असेल दीपक नावाचा गोलंदाज आपण पाहतो. परसुरे टीमचा गोलंदाज दीपक जाधव आज आपण जर पाहिलं तर किरण वर्गस भोगाव टीम संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. एकंदरीत या स्पर्धेला विशेष असं सहकार्य अनेक मान्यवरांचं लाभलंय, ज्यामध्ये महाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार परेशेठ गोगावले, युवा सेना कोर कमिटी सदस्य आणि कोकण विभाग सचिव आदरणीय विकास शेठ गोगावले, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आदरणीय स्नेहलताई जगताप मॅडम, तदनंतर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन डॅशिंग अध्यक्ष आदरणीय निलेशजी कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून देखील 2 लाखांचं कॅश प्राईज आणि तदनंतर अर्धा तोळा सोन्याची अंगठी आणि अनेक बक्षिसं यांच्या माध्यमातून सातत्याने या क्रिकेटसाठी देण्यात येत असतात. असं दानशूर व्यक्तिमत्व निलेशदा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून देखील अनेक बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेसाठी करण्यात आला आहे. तर त्यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं बक्षीस. हा चेंडू चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर सीमारेषा पलीकडे ओंकार शेलारच्या बॅटचा तडाखा. हा येतो षटकार 6 धावा. क्रमांकाचं बक्षीस या स्पर्धेला देण्यात आलंय. ते देखील आपल्याला मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतात. दीपकच्या बॅटमधून दीपकच्या गोलंदाजीवर आपण जर पाहिलं तर ओंकारच्या बॅटमधून फटका आलाय. पहिल्या चेंडू निर्धाव होता, त्यानंतर षटकार आला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. वीरेंद्र सेहवागची आठवण या फटक्याने जरूर करून गेली. 38 धावांवर बॅटिंग करतोय. ओहो, काय चेंडू हाताळलाय ऑफ स्टिकच्या बाहेर. तेज तर्रार चेंडू अधिक वेगाने टाकला चेंडू पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या मागे आनंद निकम नेहमीच एक्साइटेड पाहायला मिळाला. एक्साइटमेंट मॅन म्हणून ज्याची ओळख आहे, नेहमीच तो एक्स्ट्राच्या मागे जर आपण पाहिलं तर एनर्जी असते. ज्याप्रमाणे श्रीलंकन संघाचा कुमार संघकर असेल, पाकिस्तान संघाचा कामरान अकबर असेल आणि भारतीय संघाचा दिनेश कार्तिक ज्याप्रमाणे एस्ट्यांच्या मागे नेहमीच आरडाओरडा करताना पाहायला मिळायचे. आणि ऋषभ पंत देखील त्याच कॅटेगरीचा खेळाडू आहे. त्याच कॅटेगरीमध्ये आपण आनंद निकमला देखील पाहतोय. आणि ते काय झालंय तर क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याला अनलकीएस्ट डिसमिसल ज्याला म्हणतो ना, त्याच प्रमाणामध्ये बाद होताना पाहायला मिळतो. ओंकार शेलार गडी बाद होतोय पहिला. चेंडू आणि 38 धावांची इनिंग पाहायला मिळाली. चांगली इनिंग ओंकार शेलारच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि तिथे मात्र धावबाद होताना पाहायला मिळाला. आपला विकेट सॅक्रिफाईस करताना देखील पाहायला मिळाला ओंकार शेलार. विकेट नंबर 3 लाकेश पार्टे या फलंदाजाला देखील आपण पाहतोय. लकी नावा ज्या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं, लाकेश पार्टे नावाचा खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये. विकेट नंबर 3 दाखल झालाय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर आतापर्यंत 57 धावा धावफलकावर लागल्या. 4 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात. गोलंदाज दीपक याने तिथे कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, नंतर दुसऱ्या षटकामध्ये एकूण 25 धावा खर्च केल्या गोलंदाज रोहित साळुंके याने. चला पुढची मॅच सान्वी वॉरियर्स विरुद्ध छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. दोन्ही संघ पहिला डाव संपायच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. दोन्ही संघाचे कर्णधार. धन्यवाद. थँक्यू. दीपक पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका, साइड स्क्रीनला सलामी देणारा हा येतोय षटकार. लाकेश पार्टेच्या बॅटमध्ये आक्रमक फटका.
लाकेश पाटीलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळाला. चेंडू इंटू द स्लॉट होता. या चेंडूला लॉफ्ट करण्यामध्ये यशस्वी ठरला. लाकेश पाटील नावाचा बॅटर इनेट नंबर 3 पोझिशन मैदानामध्ये दाखल झालाय. दीपकच्या गोलंदाजीवर या षटकातील दुसरा षटकार पाहायला मिळालाय. यानंतरची मॅच पाहायला मिळेल सानवी वॉरियर्स कापडे खुर्द मंगेशदादा बोलेसे यांचा असणारा संघ खात्यात पाहायला मिळेल. तर दुसरीकडे आपण पाहणार आहोत नगरसेवक विनायक दीक्षित निलेशदादा सुतार यांचा असणारा संघ शिवाजीनगर पोलादपूर या दरम्यान यानंतरचा सामना खेळला जाईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, संघनायकांना विनंती असेल या इनिंगच्या मिड इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. आतापर्यंत 23 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे. 23 मिनिट्स हॅज बीन गॉन सो फार. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागली 63 धावा. 63 रन्स ऑन बोर्ड. 63 धावा धावफलकावर लागल्यात. 63 धावा धावफलकावर लागल्यात. ओंकार शेलारच्या बॅटमधून आपण 38 धावांची इनिंग पाहिली. 15 चेंडू 38 धावा आक्रमक फलंदाजी ओंकार शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मागच्या दिशेने मध्ये अधिकचे फटके पाहायला मिळाले. तर एक नेत्रदीपक भटका देखील आपण एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पाहिला. शेवटचा चेंडू दीपक गोलंदाजी मार्कवर. हा देखील बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू. काय फटका सजवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इन टू द स्टँड्स. माइटी ह्यूज हिट फ्रॉम द मिस्टर लाकेश पाटे. एकूण धावसंख्या आपण पाहतोय या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर दीपक जाधवच्या षटकामध्ये 3 षटकार आले. 69 धावा धावफलकावर लागल्यात. लाकेश पांडेने सलगचे 2 षटकार नक्कीच अर्जित केले. लाकेश पांडेने शेवटच्या चेंडूवर स्टँड अँड डिलिव्हर टाईप फटका खेळला होता. तिथे 6 धावा मिळाल्या. लॉंग हिट पाहायला मिळाली. लॉंग हिटचा फायदा लाकेश पांडेने देखील घेतला. छोटा पॅकेट बडा धमाका आक्रमक फटका पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एज्युकेशन आणि जिथे डिस्टन्स कव्हर करण्यामध्ये लाकेश पांडेला देखील यश आलं. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. 69 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपण पाहतो. इनेट नंबर 5 गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. गोलंदाज विजय दावेकर नावाचा गोलंदाज. कल्पेश मोहिते स्ट्रायकर एंडला आला होता ना, तो कल्पेश मोहिते आपण पाहतोय 14 धावांवर बॅटिंग करतोय आतापर्यंत मैदानामध्ये आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये कल्पेश मोहितेचा गडी बाद केला नाही ना तर नक्कीच कल्पेश मोहिते किरण वॉरियर्स गोगाव संघासाठी घातक ठरू शकतो, कारण हा आक्रमक फलंदाज आहे. अनेक क्रीडा स्पर्धा ज्याने गाजवल्यात. पोलादपूरचा पोलाड म्हणून ज्याला सातत्याने ओळखलं जातं आणि एकंदरीतच हार्ड हिटिंग बॅट्समन म्हणून त्याची ओळख संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. दक्षिण रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा, रायगड प्रीमियर लीग असेल, दक्षिण रायगड प्रीमियर लीग असेल, अशा मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा जो खेळला आहे. रत्नागिरीमध्ये देखील अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये ज्यांचं पार्टिसिपेशन राहिलंय. लॉकआउट मध्ये टाकलेला चेंडू हलक्या हाताने पुश केलाय. 38 सर्कलच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. डीप मधला खेळाडू 38 सर्कल मधून येऊन या चेंडूला फील्ड करेल. त्यावर मात्र एकदा वर्जित केली गेली. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 70 धावांवर. 70 रन्स ऑन बोर्ड. गोवा येथे सेंगम प्रीमियर लीग मध्ये देखील निलेशदादा कोळसकर साहेबांचा संघ खेळताना पाहायला मिळाला होता. त्याचं कर्णधारपद संदीप कदम सरांनी भूषवलं होतं. गतवर्षी जर आपण पाहिलं तर 2023 मध्ये सेंगम प्रीमियर लीग मध्ये पोलादपूर तालुक्यातील संघ खेळताना पाहायला मिळाला. ज्या संघामध्ये शुभम जाधव हा देखील खेळताना पाहायला मिळाला. यंगस्टर पोलादपूर नावाला संघ पाहायला मिळाला. हा चेंडू हवेमध्ये गेलाय. लांबी कमी, उंची जास्त. खेळाडू त्याच्या खाली शिवा पाटी येतो. एक अनुभवी खेळाडू आहे. टिपतोय झेल संपेल. खेळाडू क्रमांक 3 लाकेश पाटी याचा खेळ कल्लास. हनुमाननगर पोलादपूर संघाकडून सातत्याने खेळणारे 2 खेळाडू आज
श्रीराम वर्धन कापडे बुद्रुक संघाकडून खेळताना पाहायला मिळेल, जिथे आपण खेळाडू पाहतो इंडियन नंबर 4 शेखर मोहिते, हनुमाननगर पोलादपूर संघाचा खेळाडू कल्पेश मोहिते हा देखील हनुमाननगर पोलादपूर संघाचा खेळाडू आज संघानायकपद भूषवताना पाहायला मिळतो. श्रीराम वर्धन कापडे बुद्रुक संघाचा विजय दावेकर हा चेंडू पडल्यानंतर अधिक वेगाने लेग साईडच्या दिशेने हाताळला होता. चेंडू जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. इथे पंचांनी जरूर या चेंडूला दंडित केलं, जिथे आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बंटी जाधव सरांना पाहतोय, तर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये गणेश बाविस्कर सर हे देखील इथे आहेत. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 6 अंपायर आहेत, एकूण 6 पंच या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत आहेत. 6 पंच असणारी क्रिकेटची आगळी वेगळी स्पर्धा. लोअर फुल टच चेंडू ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न, चेंडू अलंग कार्पेटच्या झालाय काउ कॉर्नरच्या रिझन मध्ये. एकेरी धाव जरूर मिळते, एकेरी धाव एकूण धावसंख्या वधारते, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 71 धावांवर, 72 धावांवर, 72 रन्स ऑन अ बोर्ड. जर आपण पाहिलं ना तर पंचांच्या भूमिकेमध्ये द लिजंडरी खेळाडू महाड तालुक्यातील संदीप पाने सर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश बाविस्कर जे घाटकोपर मुंबईतून बिलॉंग्स करतात. प्रदीपजी शिंदे सर ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डान्सिंग अंपायर अशी ओळख आहे, प्रदीपजी शिंदे देखील आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंची फेकी करण्यात आली आहे आतापर्यंत या इनिंगमध्ये. 5वं षटक चालू असताना 28 मिनिटं झालेली आहेत. अधिकचा वेळ घेण्यात आला आहे. हा देखील ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकलाय. विजय दावेकर फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट करण्यामध्ये अपयशी ठरला, परंतु एक धाव जरूर मिळते. एकेरी धावेने एकूण धावसंख्या वधारताना पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 73 धावांवर, 73 रन्स ऑन अ बोर्ड. प्रदीपजी शिंदे सर डान्सिंग अंपायर या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर महाड तालुक्यातीलच एक नामवंत अंपायर नंदकिशोर मांडे हे देखील पाहायला मिळत आहेत. बंटी जाधव सर हे देखील पाहायला मिळत आहेत. एकूण 6 पंच असणारी ही एक अनोखी स्पर्धा. लेग स्टिकच्या बाहेर तेज तर्रार वेगवान चेंडू पाहायला मिळाला, परंतु शेखर जाधवने या चेंडूला पाहिलं आणि यष्टिरक्षकाकडे सोडून दिलं, कारण हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केल्यानंतर अतिरिक्त धाव मिळणार होती. हे शेखरने जाणलं होतं. अतिरिक्त धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 74 धावा, 74 रन्स ऑन अ बोर्ड. थोडासा शांत गतीने सुरू असलेला डाव आपण पाहतोय. शेवटचा 4 चेंडूची पैकी आतापर्यंत करण्यात आले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू देखील ब्लॉक मध्ये टाकला. चेंडू आहे खोदून काढलाय. MS धोनीची आठवण करून दिली आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमारेषा पलीकडे षटकार. एटी रन्स ऑन बोर्ड. 80 धावा धावफलकावर लागल्यात. याच मैदानावर PTPLच्या पहिल्या पर्वामध्ये हेमंत उतेकरने एक 100 ब्लाइंडर टिपला होता, ज्या झेलाला खऱ्या अर्थाने युट्यूब वाहिनीवर देखील अधिक प्रेक्षकांनी पसंती दिली होती. 80,000 व्ह्युअर्सने ज्या झेल पाहिला होता तोच हेमंत उतेकर पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं. 100 ब्लाइंडर पाहायला मिळाला होता. हा चेंडू देखील खोदून काढलाय लॉंग ऑनच्या वरून. लॉंग 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 सिक्सर. तीस मिनिटं झालेत आणि 5 षटकं केवळ हाताळली गेली आहेत. आपणाला विनंती असेल, आपण थोडीशी घाई करायच्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती असेल. किरण वॉरियर्स भोगाव टीमचे कर्णधार आपण पाहतो हेमंत उतेकर यांना 30 मिनिटं झालेत, 5 षटकं हाताळली गेलेत. शेवटचे षटक बाकी असताना एकूण 86 धावा धावफलकावर लागल्यात. दीपकला आपण पाहणार आहोत, ज्या दीपकने या आधीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु 2 गडी बाद करत असताना एकंदरीतच 3 षटकार देखील खर्च केले. 86 धावा धावफलकावर लागल्यात. दीपक जाधव नावाचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. कल्पेश मोहिते त्याचा झेल पहिल्या षटकामध्ये सोडला होता ना, तो मात्र 6व्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना घातक ठरू शकतो. हा पहिल्या चेंडूवर हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावर सीमारेषा पलीकडे षटकार. सलामीला फलंदाजीसाठी आला होता. पंकज डोळसने पहिल्या षटकामध्ये ज्याचा जो झेल सोडला होता, हा बॅटर 22 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. दीपक जाधव
हा देखील स्लॉटमध्ये चेंडू होता, परंतु या चेंडूला लॉफ्ट करण्यामध्ये कल्पेश मोहिते अपयशी ठरला. अधिक ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू इनसाइड एज ऑफ द बॅट घेऊन शॉट फाईन लेग रिझन मध्ये गेला, जिथे 38 सर्कलच्या खेळाडूने या चेंडूला पकडलं. या चेंडूवर कोणती धाव येत नाहीये. एकूण धावसंख्या आपण पाहतो 92 धावा दाखल करावं लागले. आजच्या दिवसाची सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय श्री रामवर्धनी कापडे बुद्रुक संघ उभारताना पाहायला मिळतोय. 92 धावा दाखल करावं लागल्यात. कालच्या दिवशी 110 धावांचा डोंगर देखील आपण पाहिला. हा देखील ऑफसेटच्या बाहेर वेगवान चेंडू आणि या चेंडूला दंडित करतायत. अव्वंतरची धाव मिळते. अव्वंतर धावेने एकूण धावसंख्या 2 पोहोचते. 93 धावांवर यंगस्टार पोलादपूर आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा, क्रिकेटचा हा मेळा आपण पाहतोय. पोलादपूर तालुक्याचा क्रिकेटचा सोहळा या नरवीर तानाजी मालुसरे क्रीडांगणातून आपल्याला अनुभवायला मिळतोय. एकंदरीतच चांगली क्रिकेटची स्पर्धा, विद्युत झोतातील स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये प्रथमच भेटीला येते. एकूण टप्प्याचा चेंडू फुल सक्सेसफुल षटकार. झालेत श्री राम मुरदायनी कापडे बुद्रुक हा संघ. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे सानवी वॉरियर्स कापडे खुर्द वर्सेस मॅच असेल शिवाजीनगर पोलादपूर या दोन संघांमध्ये. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन चांगला फटका, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू नाही गेलाय हवा इसवर. हा येतोय षटकार. एकशे 5 धावा धावफलकावर लागल्यात. या षटकातील एकूण चेंडू शिल्लक असतील जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 105 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच सर्व संघांना विनंती असेल, खेळाडूंना देखील विनंती असेल, जे चेंडू उपलब्ध असतील त्या चेंडूने आपल्याला खेळावं लागणार आहे. या स्पर्धेमध्ये नेहमीच आपण सांगितलेलं आहे, कालपासच्या दिवसापासून सूचना करण्यात आली आहे की ज्या ज्या वेळेस चेंडू गहाळ होईल त्या त्यावेळेस नवीन चेंडू मैदानामध्ये दिला गेला तर त्याचा वापर करण्यात यायला हवा. आणि पण सर्व खेळाडूंना नक्कीच ही सूचना मान्य असायलाच हवी, कारण यंगस्टर पोलादपूर या स्पर्धकांनी या आयोजकांनी केलेलं आयोजन आहे आणि याला सहकार्य करणं आपलं देखील काम आहे. कालच्या दिवसापासून सर्वांना विनंती करण्यात आली की जे संघ खेळत नाहीत त्या संघांच्या इतर खेळाडूंनी हा चेंडू देखील बॅटच्या रडारमध्ये साईड स्क्रीनच्या वरून सलगचा तिसरा षटकार. कल्पेश मोहिते इज ऑन फायर. सलगचे 3 षटकार देखील पाहिले, एकूण 4 षटकार पाहिले. हा देखील चेंज ऑफ पेस आणि हा चेंज ऑफ पेस यशस्वी झालाय. एकूण 25 धावा अंतिमच्या षटकामध्ये आल्या आणि एकूण या 25 धावांच्या जोरावर 111 धावांपर्यंत मजल मारू शकलाय संघ आहे श्री राम वरदायनी कापडे बुद्रुक हा संघ. कल्पेश मोहितेच्या बॅटमधून 40 धावांची इनिंग पाहायला मिळाली. इथे पहिल्याच षटकामध्ये पंकज जोसने झेल सोडला होता, मात्र हा कल्पेश मोहिते अंतिमच्या षटकामध्ये इथे महागडा ठरलाय आणि कल्पेश मोहितेने अंतिमच्या षटकामध्ये 25 धावा खुडल्यात. 111 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी लक्ष असेल सेकंड बॅटिंग करत असताना किरण वर्गीय संघाला 112 धावांचं कसा केला जाईल हा धावांचा पाठलाग. तत्पूर्वी ऐकूया आपण डीजेचं एक सुमधुर संगीत. शिवाजीनगर
आपण आपल्या भेटीला येतोय जिथे आपण पाहूया शिवाजीनगर पोलादपूर वर्सेस सानवी वॉरियर्स कापडे खुर्द या संघांमध्ये ही मॅच असेल. टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील पोलादपूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष दर्पणदादा दरेकर आपल्यासोबत जोडले जातील. त्यानंतर कृष्णा कदम साहेब आदरणीय संदीप कदम सरांचे पिताश्री ज्यांनी या क्रिकेटच्या अवलियाला आणि या नोकरी सम्राटाला जन्म दिला ते यांचे पिताश्री आदरणीय कृष्णा कदम सर हे देखील इथे जोडले जातील. कृष्णा कदम साहेबांच्या हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. तिथे आपण पाहतोय मॅच आहे शिवाजीनगर पोलादपूर वर्सेस सानवी वॉरियर्स कापडे खुर्द या दोन संघांमध्ये असलेली टॉस ही मॅच. टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत कृष्णा कदम सर जोडले गेलेत आणि आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष देखील आहेत. हेड इज द कॉल अँड इट इज सूरज शिवाजीनगर हॅव वन द टॉस. सूरज टॉस जिंकलास काय निर्णय असेल. एक निर्णायक मॅच आहे. ड ग्रुपचा पहिला सामना आहे. पहिल्या मॅच मध्ये जिंकण्याच्या निर्णयावर नक्कीच उतरणार असेल पण पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना काय निर्णय असेल. फिल्डिंग करू. कालपासून जर आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये फिल्डिंग करणारा संघ नेहमीच वरचढ ठरला आहे परंतु सायंकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाने नेहमी विजयश्री अर्जित केली आहे आणि हा सायंकाळच्या सत्राला सुरुवात होती आहे. निर्णय घेताना किती धावांपर्यंत 50-60 धावापर्यंत लोकांचा प्रयत्न असेल. 50 ते 60 धावा जर आपण तर आजच्या दिवसामध्ये सरासरी 70 ते 80 धावा रोखताना पाहायला मिळतात. एकंदरीत रोखत असताना कोणते असे गोलंदाज ज्यावर या दारोमदार या संघाचा असेल चांगले गोलंदाज आहेत ज्यांच्यावर जबाबदारी मोठी असेल. स्वतः मी आहे विरू म्हणून एक पोरगा आहे. बॉलिंग चांगली टाकतो. सध्या मी मुंबईला जातो त्यासोबत खेळत असतो त्यामुळे मी माझ्या टीममध्ये त्याला घेतला आहे. तो वेदांत एक आहे त्यामुळे चांगले आहे. कमलेश बॅटिंगसाठी माझ्यासाठी आहे त्यामुळे चांगलीच टीम आहे. धन्यवाद सूरज तुला या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रोहन मॅच टॉस हरलास परंतु जिंकण्याच्या मैदानामध्ये उतरशील. प्रथम तुला बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. जास्तीत जास्त रन करायला बघू. 70-80 प्लस करायला बघू. नक्कीच 70+ धावा करण्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग तिसरं पर्व खेळतोयस आणि एकंदरीतच आज दुसऱ्या दिवसाचा खेळ तू पाहतोयस. यावर्षी प्रथमच डे नाईट स्पर्धेचं आयोजन पोलादपूर तालुक्यामध्ये करण्यात आलंय. एक वेगळ्या प्रकारचं आयोजन आहे आणि आयोजनाविषयी काय सांगशील. एक वेगळी क्रिकेटची स्पर्धा एक वेगळा अनुभव तुला पाहायला मिळतोय. मेन म्हणजे असं मोठा प्लॅटफॉर्म आहे हा यंगस्टार पोलादपूरचा. मी खरंच भरपूर आभार मानतो यंगस्टार पोलादपूर क्रिकेट असोसिएशन. कारण असे प्लॅटफॉर्म भरपूर कमी भेटतात खेळायला प्रत्येक प्लेअरला डे नाईट आणि भरपूर चांगला प्लॅटफॉर्म आहे. धन्यवाद रोहन तू दिलेल्या वेळाबद्दल आणि तुला मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. व्हॉट डू यू कम बॉक्स. द न्यूज फ्रॉम द सेंटर इज दॅट शिवाजीनगर हॅव वन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नीजी चोरगे साहेब यांचंही आगमन होतं आणि रुद्रांश स्वतः उपस्थित होत असताना पाहायला मिळालं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 102 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 112चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. एक मोठं लक्ष अगदी धावांची लयलूट या मॅच मध्ये पाहायला मिळाली. अगदी एकंदरीत आपण विचार केला ना तर या मॅच मध्ये पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यामध्ये 38 धावांची खेळी ओमकार शेलारच्या बॅटमधून पाहायला मिळाली. परंतु अगदी त्याच वेळेला जिथे आपण पाहिलं ना तर 6 उत्तुंग षटकार आणि 40 धावांची खेळी कल्पेश मोहितेने केली. त्याला चांगली 7-12 धावांची खेळी जिथे 12 धावांची खेळी ती मात्र लाकेश पार्टे आणि शेखर मोहिते 13 धावांची खेळी. खेळीच्या जोरावरती 111 धावा बनवण्यात आल्यात. 112 धावसंख्येचा पाठलाग करायचा. एक मोठं लक्ष कल्पेश मोहिते पोलादपूरचा पोलाड गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. गतवर पहिलं पर्व ज्या खेळाडूने गाजवलं तो या पर्वामध्ये देखील त्याच्या बॅटचा दबदबा भूलवाला धावांची लयलूट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठा सामना सानवी वॉरियर्स कापडे खुर्द विपक्ष छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकला आहे तो छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय. चला घाई करा. एक मॅच व्हायला हवी कारण तदनंतर फ्लड लाईट्स आपण ऑन करणार आहोत.
पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती जशास तसं प्रत्युत्तर, पहिल्या बॉलवरती षटकार. खेती खतम हम करेंगे. दीपक जाधव हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुढचा बॉल, आणखीन एक फटका महत्वाचा आहे. हा झेल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. टिपला गेला झेल, खेळ होतो. आणखीन एक बाद. मैदानाच्या बाहेर बॉल जातो ना, दाऊद खानला आम्ही नेहमी पाहतो. आज तो यावेळेला पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूला आहे. जसं मैदानाच्या बाहेर बॉल गेला ना, दाऊद खान लगेचच मैदानाच्या आतमध्ये आणून देतो. नुकतीच पार पडलेली आमदार चषक ही स्पर्धा, आणि खऱ्या अर्थानं दाऊद खानने उल्लेखनीय कामकाज केला होता. याही स्पर्धेमध्ये त्याला आपण पाहतोय. बाद झाला फलंदाज दीपक, आणि त्याची जागा घेण्यासाठी सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. सागर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. धावा गोळा करायच्या सुरुवात तर झाली होती, जिथे आपण दीपक जाधवने मोठा स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळाला, परंतु पुढच्याच बॉलवरती हे आव्हान येथे संपुष्टात आणलंय. कमी गतीने ऑन साइडला शॉट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. चांगल्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कल्पेश मोहितेच्या माध्यमातून एक LED स्क्रीन आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून श्री सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब, दक्षिण रायगड उप जिल्हा समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ही LED स्क्रीन आपल्याला पाहायला मिळाली. साबेद्रे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा, हॉटेल समृद्धी महाड स्वतः सर्वे सर्वा देखील आहेत, ज्यांच्या माध्यमातून LED स्क्रीन देण्यात आली आहे. आणि या स्पर्धेला सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून महत्वाचं जे मात्र चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील प्रदान करण्यात आलंय. 35,555 रुपये. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की बस 7 आहेत. खेळाडू एक बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती हेमंत उतेकरला आपण पाहतो ॲज अ कॅप्टन. त्याला मोठी इनिंग साकारावी लागणाऱ्या दोन कर्णधार एकामेकाच्या विरोधामध्ये आहेत. कोला टाकला हलक्या हाताने, खेळाडू बाद. सॉफ्ट डिसमिसल, बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आनंद निकम दाखल होत असताना पाहायला मिळतं. आनंद निकम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावफलकावरती 7 आहेत. खेळाडू 2 बाद झाले. एक सॉफ्ट डिसमिसल इथे पाहायला मिळाला. स्ट्रेट टू द बॉलर, आणि अर्थात एक महत्वपूर्ण खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला. ह्युमन इम्पॅक्ट पाडू शकला नाही. ॲज अ कॅप्टन म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये उतरला होता, परंतु अशा परिस्थितीमध्ये त्याने एक सहज साधा सोपा झेल गोलंदाजाच्या हाती सुपूर्द केला. आणि अष्टपैलू तो पाहना किती चांगलं सिद्ध केलंय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 40 धावा बनवल्या. बॉलिंगसाठी आला, 2 विकेट देखील मिळवल्यात. आणि असाच कर्णधार प्रत्येक संघाला हवा असा वाटतो. तो मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 2 विकेटचे पॉइंट्स, त्यात वेळेला बॅटिंगचे पॉइंट्स. अगदी मालिकाची बाईक ही नेहमी चांगल्या खेळाडूंना खुणावत असते. पुढचा बॉल खोला टाकला. आणखीन एक लिडिंग एज. खेळाडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. 1 विकेट डाऊन. तिसरा खेळाडू बाद.
अर्धशतक 2 शतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. अगदी विलाच्या प्रत्येक षटकारासाठी दरबंजी दरेकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी आणि त्याच वेळेला 500 रुपयाचा कॅश प्राइज अबू कांबळेकर यांच्या माध्यमातून अबू जांभळेकर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. एका खेळाडूवरती कितपत प्रेम केलं जातं पहा. ओमकार गाडगे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर tenniscricket.in वरून खूप सारं प्रेम ओमकार गाडगेंना मिळतं, परंतु त्यांची बॅटिंग कधी पाहायला मिळेल. हॅट्रिकचा बॉल आहे इथे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण गोलंदाज कल्पेशला पाहतोय. चला घाई करा, जास्तीचा वेळ व्यतीत करू नका. गोलंदाज सज्ज होत असताना हा फ्रॅकर बॉल इथे हॅट्रिक संपादन करेल का? क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर. हा येतोय विलासच्या बॅटमधून षटकार. एक फटका 700 रुपये देऊन गेला विलासला. त्याच्या बॅटमधून षटकार आला. संघाची धावसंख्या धावून पोहोचते जिथे 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. विलास मैदानाच्या आतमध्ये आला आणि आनंद घेऊन आला. हा गोट्या मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या एक मोठा फटका खेचतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 13 आहे. कल्पेशने 3 विकेट मिळवल्यात या षटकामध्ये. अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज क्रमांक 2 फेरबदल करण्यात आला. गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना पाहायला मिळेल तो अर्थातच श्री रामवर्धनी कापडे या संघाचा आशिष नांदे गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आशिष नांदे कशा धाटणीची गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळणार, कारण 13 धावा या तितक्याशे म्हणून एक स्टार्टअप चांगला मिळालाय. कारण कालच्या दिवशी क्रिकेटमध्ये सुरुवात जरी खराब झाली ना, अपयशाचा पाया जितका खोल असतो यशाची इमारत तितकी उंच असते. रवींद्र इंगवलेने कालच्या दिवशी दाखवून दिलं होतं. अपयशाचा पाया खोल होता. पहिल्या षटकामध्ये 1 रन आली होती, परंतु सामना 12 बॉल 22 पर्यंत घेऊन आला होता रवींद्र इंगवले. आपला आतून बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. कारण पहिल्या षटकामध्ये जर का 1 धाव येते, पुढच्या षटकामध्ये 19, तदनंतर 19, तदनंतर 13 आणि काय बॅटिंग पाहायला मिळाली होती. चेंडूच्या मेरिट वरती ते खेळत होते, परंतु एका क्षणाला 12 बॉल 22ची गरज असताना ते बाद झाले. मॅच मध्ये खूप सारे अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळाले आणि तिथून संघ पराभूतीच्या छायाखाली जात असताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये चला घाई करा, वेळ जास्तीचा खर्च करण्यात येतोय. फ्लड लाईट या मॅच मध्ये ऑन होणार नाही आहेत. आयोजकांनी खास करून या गोष्टीची ताकीद दिली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. लोड फुल टॉस ऑन साइडला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. फलंदाज सागरच्या बॅटमधून हा षटकार. या युट्यूब वाहिनीवरती आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. गौरवजी सावंत असतील, त्याच वेळेला सुशीलजी पाटील असतील, त्याच वेळेला परेश गायकवाड असतील, जागृत पाटील, आदित्य कडव, प्रीतम मस्कर, 4 कॅमेरानिशी स्पर्धा कव्हर करण्यात येते. बॅकफुटला आणखीन एक बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक दूर आहे. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. धावा येथे मिळतील निश्चित 2. चांगल्या दर्जाची बॅटिंग फलंदाज सागरच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक षटकार, पुढच्याच बॉलवरती दुहेरी धाव्याचा फटका इथे पाहायला मिळाला. परवाच्या दिवशी मी एक इनिंग पाहिली होती. टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला खेळाडूंना मोह आवडत नाही, परंतु एक इनिंग मला डोळ्यासमोर येते ती ISPL मधील पहिलं अर्धशतक योगेश पेंडकरच्या बॅटमधून पाहायला मिळालं. त्याने एखादा षटकार टोकला पुढच्या बॉलवरती तो सिंगल जास्तीचा घेत असताना पाहायला मिळाला आणि इथे तेच प्रयत्न पाहायला मिळाले. पुढच्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आलेला नाही या फलंदाजाला. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, प्लेड ऑन, खेळाडू बाद. संघाला दिला हा धक्का क्रमांक 4.
करत असताना पाहायला मिळत आहे. करंजी गावाला हा खेळाडू बिलॉंग करतो. पहा ना, दोन मित्र एकाच गाडीवरून पोलादपूर पर्यंत ट्रॅव्हल करतात काय, परंतु अगदी तेच मित्र एकामेकाच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरतात काय. कारण ओंकार शेलार आणि संकेत गाडगे यांना आपण फार जवळचे मित्र म्हणूनही पाहतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते उतरल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या दोन्ही खेळाडू एकामेकाच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आज परफॉर्मन्स करून दाखवावं लागणाऱ्या नावासाठी खेळायचं आहे. आज गावासाठी ही स्पर्धा नाही आहे, कारण प्रत्येक खेळाडूला घडवणं या स्पर्धेचं एक प्रमुख उद्दिष्ट राहिलंय आणि याचसाठी यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतो. खोला टाकला, वेगाने हा चेंडू पाहायला मिळाला होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बाईकच्या स्वरूपामधून धाव येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकेल. धाव फलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये जिथे 22 आहेत, 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 22 रन्स ऑन दी बोर्ड. LED स्क्रीन या स्पर्धेची शोभा वाढवते. चहूबाजूला क्रीडा नगरीचा असणारे हे आच्छादन या स्पर्धेची शोभा वाढवत आहे. भगवमय असं वातावरण इथे पाहायला मिळतं. चांगले फ्लेक्स आपण पाहतो, अगदी त्याच वेळेला चांगल्या रीतीचं लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळतं. चांगल्या दर्जाचे पंच या स्पर्धेमध्ये कामकाज करतात. उच्च दर्जाचं समालोचन आपण ऐकतो आहोत. पुढचा बॉल खोला टाकला, यावेळेला लांब लचक दूरवरचा विलाच्या बॅटमधून आणखी एक धमाका षटकार. अबुजी जांभळेकर यांच्या माध्यमातून 500 रुपये, दर्पणजी दरेकर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपये प्रत्येक. षटकार आला आणि तिसरा आलाय. तिसऱ्या बॉलवरती तिसरा टोकलाय. 2100 रुपयाची कमाई. विलाच्या बॅटमधून 3 षटकार. धावा 17च्या करंट रन रेटने 4 खेळाडू बाद झालेत. 112चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मी विद्युत प्रकाश झोत जे मात्र डेकोरेटर्स आहेत त्यांचं लक्ष वेधत. फ्लड लाईट्स ऑन कराव्या लागतील थोड्याच वेळामध्ये. लक्ष वेधूयात. फ्लड लाईट्स थोड्या वेळामध्ये ऑन कराव्या लागतील. यासाठी व्यासपीठाशी संपर्क साधा. अबुजी जांभळेकर यांच्या माध्यमातून 1500 रुपये आणि दर्पणजी दरेकर यांच्या माध्यमातून 200 रुपये प्रत्येक षटकाराला, अर्थात 600 रुपये. ते एकंदरीत 2100 रुपयाची कमाई झाली आहे. विलास गोट्या मैदानाच्या आतमध्ये, गोट्याची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धाव फलकावरती धावा त्या 34. विजयासाठी अजूनही 78 बनवायच्या. 24 चेंडू आणि 78 धावा. 24 बॉल 78 धाव संख्येची गरज. धाव फलकावरती 34 आहेत. धावा येतात. बनवणारा हवा. संकेतच्या बॅटमधून कमी गतीने टाकला गेलेला हा चेंडू शरीर भेदक मारा, फिंगर रोल केली, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. क्रिकेट रसिकांनी चांगलं प्रेम दिले या स्पर्धेवरती, कारण चहूबाजूला तोबा गर्दी पाहायला मिळते. कुपन्स ही अवेलेबल आहेत. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून रवींद्र इंगोले यांच्याशी संपर्क साधू शकता. सिद्धेजी सेठ यांच्याशी संपर्क साधा. ओंकार गाडगे यांच्याशी संपर्क साधा. मंगेजी बेलोसी साहेब यांच्याशी संपर्क साधा. खोला टाकला, कॅच बनू शकते. क्षेत्ररक्षक लकी चेंडूच्या खाली आणि लकी राहिलाय. टीम साठी खेळ होतो बाद. सायकल मिळेल, आकर्षक कूलर मिळेल आणि आकर्षक कॅप मिळेल. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आलाय.
इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये विजयच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये येतो. पंचांची खूण येईल. इम्पॅक्ट प्लेअर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हा पहा इशारा पंच गणेशजी बावीसकर सरांचा इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. सूरजजी यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही कुपन साठी. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती धावा आहे त्या 34. कल्पेशच्या नावावरती आपण 4 विकेट पाहायला मिळाल्या आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज संजयजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून. हा बॉल बागफुटला आलेत. कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येते. कल्पेश मोहितेसाठी संजयजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. 4 विकेट त्याने घेतल्यात आणि एक दर्जेदार गोलंदाजी. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा मनसुबा इथे पाहायला मिळाला. जणू काही वज्र निर्धार तो करून आलाय. लुक ॲट द बॉल नॉट लुक ॲट द बॉलर अशा रीतीचा पवित्र विलासचा पाहायला मिळाला. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. हा चेंडू देखील यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. कनगिरी घेतली. फलंदाजाची फिरकी घेतली. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल आलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. धाव फलकावरती धाबा सध्याच्या घडीला थांबल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये धाबा ओसांडून वाहत होत्या. तब्बल 34 आल्या होत्या. या षटकामध्ये केवळ 1 रन्स खर्च केले. 1 विकेट प्राप्त केली आहे. कल्पेशने कमबॅक करून दिलंय. चला मी फ्लड लाईट्स ऑन करण्यासाठी अगदी लक्ष वेधून थोड्याच वेळामध्ये मंडप डेकोरेटर्स कृपया संपर्क साधा व्यासपीठाशी. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ या षटकामध्ये कल्पेश मोहितेने धाव खर्च केली. 1 विकेट मिळवली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 35. येणारे 18 बॉल 77 ची गरज. का कल्पेश मोहिते, आय रिक्वेस्ट यू. पोलादपूर तालुका क्रिकेट वेड्यांचा तालुका का म्हटलं जातं ना, कालच्या दिवशी अगदी स्पर्धा काल सुरू झाल्यापासून कालचा रात्र संपुष्टात येण्यापर्यंत 3 नगरसेवक या ठिकाणी मला पाहायला मिळत होते, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दिवस आणि रात्र घेऊन आले. ते आदरणीय सिद्धजी सेठ साहेब असतील, आदरणीय विनायकजी दीक्षित साहेब असतील, परंतु त्याच वेळेला निखिलजी कापडेकर आणि यांनाही आपण पाहिलं होतं. आणि त्याच वेळेला नागेशदादा पवार साहेब यांनाही आपण, उपनगराध्यक्ष पोलादपूर नगरपंचायत, त्यांनाही आपण पाहिलं की ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणावरती काल दिवस आणि रात्रीमध्ये पाहायला मिळाली. कारण एकंदरीत ना जिथे क्रिकेट आणि तिथे आपण पोलादपूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि त्याच वेळेला नगरसेवकांनाही आपण पाहिलं. सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेशजी उतेकर साहेब यांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. कल्पेश, आपल्या माहितीसाठी आपण 20 मिनिटं घेतलेले आहात. केवळ 3 षटकांसाठी अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. थोडीशी घाई करा. फ्लड लाईट्स ऑन होतील या मॅचच्या नंतरच. 3 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत लवकरात लवकर. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल लेफ्ट आर्म ऑर्डर विकेटने. 77 ची गरज आहे. इथे पंचाकडे अपील करण्यात आली आहे. DRA ची मागणी. बॅटला बॉल लागला, तदनंतर गोलंदाजाला हाताला लागला आहे की नाही याची शहानिशा करण्यात येईल. कारण बॅटला बॉल लागला वेगाने, तो गोलंदाजाच्या हाताला लागला आहे की नाही. गोलंदाजी मार्क वरती आशिष नांदे याला आपण पाहत आहोत. इन अन ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये सिद्धेश सेठ यांना पाहणार आहोत.
हाताला लागलाय हे कन्फर्म आहे, रनआउट आहे का बघा. थँक्यू व्हेरी मच. हाताला लागलेला आहे चेंडू, पंचांनी सांगितलंय. रनआउट आहे की नाही याची शहानिशा करायची. नॉट आउट आहे खेळाडू. नॉट आउट असेल. टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करण्यात आला. तिन्ही डायरेक्शन मधून प्रत्येक एका एका अँगलने इथे पाहण्यात आलं की खेळाडू बाद आहे की नाही. पलकावरती धावा. सध्या परिस्थितीमध्ये 36 पाहायला मिळाला. फटका मोठा आला, धमाका विलाच्या बॅट मधून. आणखीन एक दर्पणजी दरेकर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपये. अबुजी जांभळेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. खेळाडू विलास. अबू जांभळेकर आपले 2000 झालेत, आपण जमा करा. आणि त्याच वेळेला दर्पणजी दरेकर 2000, 200 रुपये प्रत्येक षटकार, अर्थात 800 रुपये आपण जमा करा. चला, ही स्पर्धा चालू होण्याच्या पूर्वी अनाउन्समेंट करण्यात आली होती की ज्यांनी पारितोषिकं लगवायची आहेत त्याने आधी आणून जमा करावी. जमा कराव्या लागतील प्रत्येकाला की अनाउन्समेंट आपण करतोय. 800 रुपये तर आलेत दर्पणजी दरेकर साहेब यांच्या माध्यमातून, कारण त्यांनी ऍडव्हान्स दिलेत. त्यांना ठाऊक आहे 5वा येणार आहे. हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, जो मात्र इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. विलासवरती एक विशेष प्रेम प्रत्येकाने दाखवलं. अबू यांच्या माध्यमातून तर विशेष प्रेम दाखवण्यात आलं, कारण जिथे आपण पाहतोय ना 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खोला टाकला, आला 5वा. हेलिकॉप्टर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अविश्वसनीय षटकार. रिप्ले मध्ये पाहण्याजोगे हा फटका. पहा स्क्रीनवरती काय फटका खेचलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. पाहू शकता आपण स्क्रीनवर. पुढे आला आणि एक पाय हवेमध्ये उचलत असताना जिथे षटकार आला, दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. विविध अँगलने पहा टेनिस क्रिकेट .in विविध अँगलने काय ऍक्शन आहे, काय रिॲक्शन आहे फलंदाजाची. षटकार घेतला. बंटी पटेलची आठवण करून दिली. आणखीन एक आला पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावा फलकावरती आहेत, अर्थात अजूनही 58ची गरज. दर्पणजी दरेकर साहेब यांच्या माध्यमातून ऍडव्हान्स मध्ये पारितोषिक घेतं. 1500 रुपये त्यांनी जमा केलेत, परंतु अबूजी जांभळेकर यांच्या माध्यमातून 3000. नागेशदादा पवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. खेळाडूचं नाव आहे विलास गोट्या. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. खोला टाकला, बॅटची लिडिंग एज. इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. खेळाडू बाद होतोय. विलास आता खऱ्या अर्थानं आनंदित होत असेल प्रतिस्पर्धी संघ, परंतु अबू यांनाही विशेष आनंद असेल. खेळाडू बाद. बॅटिंग आवडली असेल तर टाळवायला हरकत नाहीये. 6 षटकार त्याच्या बॅट मधून आले. पहा आदरणीय नागेशदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये. दर्पणजी दरेकर साहेब यांच्या माध्यमातून 1200 रुपये. अब्बूजी जांभळेकर यांच्या माध्यमातून 3000 रुपये. तब्बल आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं जिथे 47 4700 ची कमाई केली आहे. आणि आणखीन पारितोषिक आलंय. छोटूजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे, अर्थात 5200 रुपयाची कमाई 6 षटकारांवरती. अफलातून खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चला 3000 रुपये अबूजी जांभळेकर यांचं लक्ष वेधूया की आमच्यापर्यंत कॅश जमा करा. कारण हल्लीच्या घडीला गुगल पे वरती जास्तीचा भरोसा न ठेवणारी भूमिका आपली असावी.
धावफलकावरती धावा जिथे आपण 54 आहेत. गोलंदाज सज्ज होत असताना आपण पाहतो सूरज याला विकेट मिळवली गेली आहे. हा फटका डाऊन ग्राउंड केला, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय, आणखी एक खेळाडू होईल इथे बाद. 7 बॉल. अवी दाभेकर यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत आणि विनायजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये, नागेशदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये, दर्पणजी दरेकर साहेब यांच्या माध्यमातून 1200 रुपये आणि अबुजी जांभळेकर यांच्या माध्यमातून 3000 बाकी आहेत, जमा झालेले नाही आहेत. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक होतं आणि विलास एक विशिष्ट आनंद असेल त्याच्या चेहऱ्यावरती. संजयजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कल्पेश मोहिते साडी 4 विकेट त्याने घेतलात. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा तर 55. 112 पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फ्लड लाईट्स थोड्या वेळामध्ये ऑन होतील. पुढचा बॉल बॅकफुटला ऑन साईडला केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यावरती जणू मोहर उमटवली होती षटकाराची. आला हा षटकार. नाही आहे. गेम ऑन. 61 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये अजूनही विजयासाठी आवश्यकता असेल ती 51 धावसंख्येची. 11 बॉल 58 धावा, 7 खेळाडू बाद झालेत. पुढचा बॉल अवांतर धाव आली आहे. 2 बॉल झाल्यात, 1 वाईड आहे. दोनच चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. खोलात टाकला, हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. चेंडू आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय. 51ची गरज आहे या मॅच मध्ये. देवांश ग्राफिक्स अभिजी दाभेकर यांच्या माध्यमातून 500 रुपये, विनायजी दीक्षित साहेब नगरसेवक, विद्यमान नगरसेवक पोलादपूर नगर पंचायत यांच्या माध्यमातून 500 रुपये, नागेशदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये, दर्पणजी दरेकर साहेब यांच्या माध्यमातून 1200 रुपये, अबुजी जांभेकर यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखीन एक खेळाडू बाद. आठ बॉल 51ची गरज.
उजव्याशीच्या बाहेर होता. इथे कबसला खेळ आहेत. क्षेत्ररक्षक आहे. केवळ इथे धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल ती एक 5,700 रुपयाचा कॅश प्राइज मिळालंय. प्रत्येक संघाने आपापली लिस्ट जी आहे ना प्लेइंग 11ची ती आवर्जून पोहोचवत जा आमच्यापर्यंत. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीमची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत आली. सुरेश सोनावणे जिथे कमलेश जगताप खेळत असताना पाहायला मिळेल. सिद्धेश शेठ असतील, भावेश कदम असतील, वीरेंद्र मोरे असतील, संदेश कासार सरपंच तुम्हाला पाहायला मिळतील, शंकर सावंत असतील, वेदांत केसरकर पाहायला मिळेल, तुषार जाधव, तुषार मोरे, अर्जुन पवार, अनिकेत घाटे याला आपण जिथे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पाहणार आहोत. शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे. 6 बॉल आणि जिथे 51ची गरज. पुढचा संघ मी लक्ष वेधन आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. नेक्स्ट टीम लक्ष वेधन सानवी वॉरियर्स कापडे खुर्द. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. 6 चेंडू आणि 50ची गरज. 6 चेंडू आणि 50 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 50 धावा. चला फ्लड लाईट्स ऑन करायला घ्या. हा बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. खेळाडू होईल तो बाद. येणारे 5 बॉल आणि जिथे शिल्लक असतील त्या धावा 50. थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकला इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आहे. रोहित मैदानाच्या आतमध्ये लास्ट विकेट आहे. इथे आणखीन एक चेंडू जो मात्र व्हाईटच्या स्वरूपामध्ये त्यावरती आलेली सिंगल पाहायला मिळाले. चला लक्ष वेधूयात. फ्लड लाईट्स ऑन कराव्या लागतील. मंडप डेकोरेटर्स आम्ही आपलं लक्ष भेटतो. चला लवकरात लवकर षटकानंतर फ्लड लाईट्स ऑन करायच्यात. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज शिवाच्या बॅटमधून षटकार. आला पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर. आणखीन एक चेंडू ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मॅचची केवळ औपचारिकता शेष आहे. धावा इथे येत असताना पाहायला मिळाल्यात कारण दोन्ही बाजूने चांगल्या दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली. चला फ्लड लाईट्स ऑन करायला घ्या. मी लक्ष वेधन मंडप डेकोरेटर्स फ्लड लाईट्स ऑन करायला घ्या. कृपया फ्लड लाईट्स ऑन करा. खोला टाकला. मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. लांब लचक दूरवरचा षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण षटकार पाहिला. संघाची धावसंख्या 77 धावा. धावफलकावरती 2 बॉल 35ची गरज. 2 चेंडू 35 धावा. आणखीन एक खेचून मारला. आणखीन एक चेंडू सीमारेषा ओलांडेल. देर आहे दुरुस्त आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या षटकारानिशी तब्बल 83 धावा धावफलकावरती आहेत. एकाच मॅच मध्ये 200 धावांचा पल्ला गाठला जातोय की काय. कारण पूर्वार्धामध्ये 112 धावा. उत्तरार्धामध्ये जिथे 83 धावा. पुढचा चेंडू. हा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. मॅच इथे संपली आहे आणि सामना इथे जिंकलाय. तो खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये पहिला विजय मिळवत असताना श्रीराम वर्धयनी कापडे या टीमने हा सामना इथे जिंकला. तर